अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 14. श्री शिवलीलामृत 14वा अध्याय हा घरात सुख, शांती आणि आनंदी वातावरण राहण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या 14व्या अध्यायामध्ये पार्वती झाली शबरी आणि श्रीयाळ आणि चांगुना यांची कथा वर्णन केलेली आहे. श्री शिवलीलामृत या ग्रंथाचे जो कोणी भक्त प्रीतीने रक्षण करेल, तसेच श्रवण, पठन, लेखन किंवा अनुमोदन करेल, त्यास भगवान शिवशंकर माऊली होऊन सावली देतील. या शिवलीलामृत ग्रंथाच्या श्रवण करण्यामुळे त्या व्यक्तीस आयुष्य, आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. जर कोणी व्यक्ती हा निरोगी असेल, असाध्य असे व्याधी असतील, तर त्याचे देखील निरसन या ग्रंथामुळे होते. वैधत्व असलेल्यांना पुत्रसंतान प्राप्ती होते. घरामध्ये संपत्ती, सुख, समाधान लाभते. जो कोणी व्यक्ती या ग्रंथाचे शत आवर्तने करेल, म्हणजेच 100 वेळेस भक्तियुक्त या ग्रंथाची पारायणे करेल, त्या व्यक्तीच्या पोटी शिवभक्त सूत म्हणून जन्माला येईल. तसेच ज्यांच्या घरी हा ग्रंथ म्हणजेच श्री शिवलीलामृत हा पवित्र ग्रंथ असेल, तिथे पिशाच, भूत राहणार नाहीत. जी व्यक्ती या ग्रंथाचे त्रिमास म्हणजे 3 महिने नित्य आवर्तने करतील, पठन किंवा श्रवण करतील, त्या व्यक्तींचे सर्व संकटे निरसून जातील, असे या ग्रंथामध्ये लिहिले आहे. सोमवारी अथवा प्रदोष काळ अथवा शिवरात्री पाहून जे कोणी व्यक्ती श्री शिवलीलामृत ग्रंथाचे शुचिर्भूत होऊन भक्तिभावाने पूजन करतील, पारायण करतील, अशा व्यक्तींचे संकट दूर होऊन त्यांच्या स्वप्नी भगवान शिव प्रकट होऊन त्यांना आशीर्वाद देतील. अशा प्रकारे हे 14 अध्यायांचे रत्न म्हणून श्री शिवलीलामृत ग्रंथ श्रीधर स्वामींनी आपल्या सर्वांसाठी विश्वकल्याणासाठी रचिले आहे. तरी सर्वांनी या 14 अध्यायांचे पठन किंवा श्रवण करावे व शिवकृपा प्राप्त करून घ्यावी. श्री शिवलीलामृत अध्याय 14वा. गोड गोड भांडण पार्वती भिल्लीन झाली. श्रीयाळ चांगुना आख्यान. श्री शिवलीलामृत फलश्रुती. श्री गणेशाय नमः. भस्मासुर हरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूताधिपते भवानीवरा भक्त तारका भोगीभूषणा भक्त भूतपालका भाविक रक्षका भवभयहारका भक्त रक्षका भवशोषणा त्रिताप शमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवन जनका त्र्यंबका त्रैरक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपाबळे समस्त्र 13 अध्यायापर्यंत कथिले शिवा लीलामृत. आता कळस अध्याय 14वा. 13वा अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन. यावरी शौनकादी कान लागून सुत सांगे नैमिषारण्यी सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडास्यांची कथा. दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्ननपान शुंडा दंडे करून दुग्ध ओढीत गजास्य अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवीत गणपती शुंडेत पै साठवून षण्मुखाप्रती बोलतसे ते दवा मने हे घेई का अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त
स्कंद बोले क्रोधयुक्त, उच्चिष्ट तुझे न घे मी. षडानन म्हणे चराचर जननी, लंबनासिक मज लागुनी. उच्चिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी, सांग मृडानी काही याते. शुंडेस धरुनी या खाले, पाडू काय ये वेळे. माते याचे नासिक विशाळ आगळे, का हो ऐसे केले तुका. इंद्रचंद्र मित्र निर्जर, मूर्ती प्रसवलीस मनोहर. परी हा लंबनासिक कर्ण थोर, दंत एक बाहेर दिसतसे. ऐसा का प्रसवलीस बाळ, ऐकता हासे फेन धवल. धरा धरेंद्र नंदिनी वेल्लाळ, तिसी हास्य नाटपे. स्कंद म्हणे जननी पाही, यास उरी मज स्तनपान देई. मग जगदंबेने लवलाही, विघ्नेशा खाली बैसविले. षण्मुख आडवा घेऊनी, स्तंजो घाली त्याच्या वदनी. पाचही मुखे आक्रंदोनी, रडो लागली ते धवा. ते देखोनी गणनाथ, पोट धरोनी गदा गदा हसत. म्हणे आंबे तुझा हा कैसा सूत, हाक फोडिता आक्रोशे. एक स्तन घालत याचे वदनी, आणिक पाच आनीस कोठोनी. ऐसे ऐकता पिनाक पाणी, काय हसुनी बोलत. काय म्हणतो गजवदन, ऐसा का प्रसवलीस नंदन. यावरी अपर्णा सुहास्यवदन, प्रत्युत्तर देत असे. म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन, तुम्ही पंचमुख झाला षण्मुख पूर्ण. ऐकता हासला त्रिनयन, पुत्र पाहोन सुखावे. यावरी षण्मुख आणि गणपती, लीला कौतुके दोघे क्रीडती. विनोदे कलह करीती, अंतरी प्रीती अखंड. दोघेही रडता ऐकोनी, धावनी आली जगत्रय जननी. वक्रतुंडाची हृदय धरोनी, म्हणे बाळा काय झाले. तव तो म्हणे स्कंदे येऊन, आंबे धरिले माझे कर्ण. बोलीला एक कठीण वचन, तुझे नयन सानकार रे. जगदंबा मग हासोन, अग्निस्तंभुता प्रती बोले वचन. गजाननाची कठीण भाषण, ऐसे कैसे बोलिलासी. स्कंद म्हणे तर्जनी उचलोन, एने मोजिले माझे द्वादश नयन. यावर हेमवती हासोन, एकदंता प्रती बोलत. म्हणे हे तुवा अनुचित केले, कुमाराचे नयन का मोजिले. यावरी नागानन बोले, ऐक माते अन्याय याचा. माझी शुंडा लंबायमान, येणे मोजिले चवंगे घालून. अन्याय हा थोर त्रिभुवनाहून, करी ताडन आंबे यासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत, आंबे येणे माझे मोजिले हस्त. यावरी करिमुख बोलत, मैनाक भागिनी ऐक पा. याचा अन्याय एक सांगून, ऐकता तू यासी करशील ताडन. नगात्मज आणि त्रिलोचन, सावधान होऊन ऐकती. इबमुख म्हणे भेडसावून, मज बोलिला हा न सहावे वचन. तुझे पोटका थोर पूर्ण, मोदक बहु भक्षिले. ऐसे ऐकता मृणानी, दोघांची हृदयी धरी प्रीती करोनी. दोघांची प्रिय वस्तू देऊनी, समजाविले ते दवा. यावरी मदनांतक पाहे, सिंहासनी बैसला आनंदमय. जगदंबा मुखाकडे पाहे, हास्यवदन करोनिया. यावरी विरूपाक्ष बोलत, काहो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता, म्हणत नवल एक दिसत असे. तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत. तुमची करणी अद्भुत, पद्मज बिडवजा समजेना. कैलासपती म्हणे इभग म्हणे, हरिमध्ये मृग शावन कयने. मस्तकी जळ धरिले वरानने, बिंबाधरे पिकस्वरे. यावरी चातुर्य सरोवर मराळी, हेरंब जननी म्हणे कपाळ मवळी. जळांतरी स्त्रीचे वदन ये वेळी, दिसते मज भाल नेत्रा. यावरी बोले कैलासराज, विद्रुमाधरे मुख नव्हे ते विराजे वारिजे. शोभायमान सतेज, टवटवीत दिसत असे. यावरी सजल जलदवर्णा, स्कंदमाता म्हणे पंचदश नयना. नीलकेश व्याघ्र चर्म वसना, कृष्णवर्ण दिसताती. यावरी बोले पंचवदन, कमळी मिलिंद घे सुगंध बैसोना. नसतेच पुससी छंद घेऊन, रमा रमन सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी, कमळास भोवया का खडवांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी, आमना श्रुती नेनती. यावरी बोले हिमनग जामात, भ्रुकुट्या नवे पाहे त्वरित. सलील लहरी तळपत, दृष्टी तरळली तुझी का हो. यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी, बोले कंबकुंठी कमंडलस्तुनी. म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी, का हो दिसती आकर्णते. यावरी शफरी ध्वज दहन बोलत, कमळा भोवते नीर बहुत. नेत्र नवे ती मीन तळपत, हंस गमने निरखी बरे. जे अनंत गुण परिपूर्ण वेल्लाळ, त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ. म्हणे राजीव स्तन युगुळ, कमंडलू असे दिसती का. यावरी बोले त्रिशूळ पाणी, ऐके वसुधा धर नंदिनी.
ते स्तन नव्हे ती दोन्ही विलोकिनी पाहे बरे. गंगा हृदयाचे दोन्ही तिरी चक्रवाके बैसला साजिरी. दुर्गा मने मदनारी बहुत साहित्य पुरवितसा. ऐकाचे अनेक करून दाखविले हे त्रिभुवन. तुमचे मौनेचे धरावे चरण बोलता अप्रमाण न म्हणावे. मग मांडून या सारी पाठ खेळती दाक्ष आणि निळकंठ. ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ भक्त होती त्रिजगी. दोघे खेळता आनंद घन तो आला कमलोद्भव नंदन. ब्रह्मवीणा वाजवून करी स्तवन अपार. मग एक क्षण एक स्वस्थ होऊनी खेळ विलोकी नारद मुनी. म्हणे पण केल्या वाचुनी रंग नये खेळाते. दोघांशी मानले ते बहुत मग पण करून या खेळत. जिंकील त्यासी एक वस्त आपुली द्यावी निर्धार हा. तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकिता झाली मेध कांदिनी. व्याघ्रांवर घेतले हिरोनी नारद मुनी हासतसे. दुजाही डाव जिंकिता भवानी घेतले गजचर्म हिरोनी. एकामागे एक तेच क्षणी 10 आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोनी. शेवटी कौपिनही सांडोनी शंकर झाला दिगंबर. सुरभीपुत्र जिंकिला तोही देवीने आपुला केला. नारद गदा गदा हा सिन्नला काय बोलिला शिवासी. म्हणे स्त्रीने जिंकिला पण करून गेला तुझा पूर्ण महिमा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार. चराचर आहे मायाधीन तुझ इने दिदले सगुणपण. एरवी तू अव्यक्त पूर्ण तुझ कोण पुसत होते. एवं तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्ताचे कैसे दाविसी वदन. ऐसे ऐकता भाललोचन गेला रुसून घोरवना. इतके कृत्य करून गेला तेथून ब्रह्मनंदन. शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्वदा हृदयी. न कळे मुळाग्र कोठे काही जाती कुळ नसेची. नामरूप गुणातीत गोत्रवर्ण आश्रम विरहित. चहू देहासी अतीत कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेऊन या वनाशी चालिली शोधावया. गिरी कंदरी मठ गुहा शोधून या भागिली बहुत जगदंबा. सर्वही तीर्थे शोधिली सवेग बहुतांशी पुसिला त्याचा मार्ग. जो शोधिता अष्टांग योग योगिया ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन. एकी सदा झाकिले नयन एक गगन विलोकिती. एक उभे चित निरंतर घेती वाचूया आहार. त्यासही पुसता श्रीशंकर कोठे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ एक करीती हिंसा बलिदान. परी तेही धुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाविती एक 14 विद्या मिरविती. एक वाद विवाद निगुती करिता बहुत भागले. एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन. लोकांचे सांगती उपदेश ज्ञान परी उमारमन दुरावला. एक नाशिती कृशमृत्तिका उदक म्हणती आम्ही इतके निपावन देख. त्यासही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता. जे आदि माया विश्वजननी अनंत शक्तींची स्वामिनी. ते श्रमली नाना साधनी इतरांची कहाणी काय तेथे. ठाई पडावया शिवस्वरूप क्षीराब्दी जापती करितप. मगवा द्रोहीन करीती साक्षेप निशिदिनी याच लागी. ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम. उपासना मार्ग उत्तम अथर्वन स्थापितसे. सामवेद सांगे गायन न्यायशास्त्री भेद गहन. म्हणती ईश्वर समर्थ जीवसान त्याचे पद न पावती ते. मीमांसक स्थापिती कर्ममार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग. पातंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणे. सर्व निरसून उरले उत्तम वेदांती तेची ब्रह्म. तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्रा अगम्य जो. त्या शिवाचे नाम घेऊनी जगदंबा बाहे घोरवनी. सकळ अभिमान टाकूनी वल्लभांबी शरण तू ते. सकळ तत्व शोधिता साचार शेवटी होय साक्षात्कार. तैसा हिमाचळी त्रिपुर हर विलोकिला जगदंबेने. तो स्वात्म सुखी झाला तल्लीन झाकिले असती पंचदश नयन. देवी म्हणे श्वशुर गृही येऊन रहिवास केला असे. अपर्णा मनी विचारी याच रूपे जवळी जाऊ जरी. तरी मजवरी ये अवसारी क्रोधायमान होईल. मग बिल्लीचा वेश धरून मयूर पिच्चांचे केले वसन. अनुपम वेश धरून मुरहर भागिनी चालिली. अनंत कमळ भवांड माळा त्रिभुवन सुंदरी गुफी हेळा. तिने स्मरहर मोहिला नृत्य गायने करून या. अनंत शक्ती भोवत्या विराजती विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्व आश्चर्य करीती गायन तिरी ऐकून या.
वैरभाव वनचरे विसरती, आहार तेजिला तन्मय होती. नद्यांचे जलप्रवाह खुंटती, पक्षी विसरती देहभाव. निश्चळ झाला पवन, विधू कुरंग गेला वेधोन. कुंभिनी भार सांडोन, फणीपती वरी येऊ पाहे. अंगीचा सुटला दिव्य आमोद, देव पाहती होनी षटपद. नृत्य करिता भाव विविध, दावी नाना प्रकारींचे. शीलतत्व दाहकत्व सांडून, वाटे ताटक झाले विधुचंड किरण. देवललना मनती ओवाळून, इजवरून जावे समजती. आदी जननीचे अपार लाघव, नेनती शक्राधिक मुलोद्भव. दिव्य हिरे खानीचे वैभव, दंत तेजे झाकिले. दंत पंक्तीचे जळकता रंग, खडे ते हिरे होती सुरंग. तनुचा सुगंध अभंग, नभ भेदुनी वरी जाय. पदमुद्रा जेथे उमटत, सुवास कमळे तेथे उगवत. जेथीच्या परागाच वेदुनी वसत, प्रदक्षिणा करी प्रीतीने. अनंत विद्यू लता कल्लोळ, तैसे स्वरूप तेज निर्मळ. नेत्र उघडूनी जाश्वनीळ, पाहता झाला ते दवा. पायी पैंजन नुपुरे रुणझुणती, त्यात क्षुद्र घंटा रसाळ गरजती. करीची कंकणे जनत्कारिती, नृत्य गती सरसीच. भ्रूलता चाप चढवूनी, कामशत्रू विंदिला. नयन कटाक्ष बाणी, मन कुरंग पाडीला धरणी. सुरवरा करणी न कळेची, दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण. पंचबाणे व्यापिला पंचवदन, तपध्यान विसरून वृत्तांत पुसेती येते. म्हणे तू नारी कोठील कोण, कामानळ शांतवी वर्षो निघन. तुझे स्वरूप लावण्य, त्रिभुवने ऐसे तुझे नाही. तुझा वदन इंदू विलोकून, चकोर झाले माझे नयन. आता वरी मज लागून, तुझा आधीन मी झालो. यावरी बोले बिल्लीन, उमे ऐसी ललना टाकुनी. का बैसलासी घोरवनी, कैलास भुवन तेजोनिया. मी तो परनारी निश्चित, न वरी न घडे कदा सुरत. तुवा मन जिंकिले नाही यथार्थ, तरी तपस्वी कैसा तो. यावरी बोले पिनाक पाणी, मी दुर्गेवरी आलो रसोनी. तिचे मुखन पाहे परतोनी, नाव स्वप्नी न घ्यायची. यावरी बिल्लीन बोलत, पती माझा रागिष्ट अत्यंत. हे त्रिभुवन जाई लक्षणात, अनुमात्र गोष्ट कळताची. यावरी बोले जगन्नाथ, ती बहुकाळाची कठीण अत्यंत. दक्ष यागी उडी घालीत, क्रोध अद्भुत तियेचा. पुढे गेली पर्वताचे पोटी, मागुती तिसी वरी मी दुर्जटी. परी ती कौटाळीन मोठी, अति कपटी मी जाणे. बिलीन म्हणे ऐकिले कानी, तू कपटी आहेस तिजोहुनी. शिरी ठेविले स्वर्धुनी, भोळी भवानी अत्यंत. दुर्गे ऐसी पट्टराणी, टाकुनी का हिंड सिवनी. परललना देखोनी नयनी, गळा येऊनी पडव पाहसी. मागुती बोले कैलासनाथ, क्षणात सृष्टी घडामोड करीत. शुंभ निशुंभादी दैत्य, युद्ध करूनी मर्दिले तिने. ती जरी येथे आली धावून, उदंड प्रार्थना केली पूर्ण. तरी मीन जाव परतोन, कैलासासी निश्चय. तिसी मीन करी संभाषण, तुझीवरी मी झालो तुझा अधीन. जिकडे नेशील तिकडे येईन, वचनाधीन तुझ्या मी. यावरी बोले गोरटी, भवानी बैसली तुझ्या पाठी. 2 वेळा वरीला धुर्जटी, तिची गती हे केली. मग माझा पाड काय तुझ, तेव्हा टाकोनी जाशील न कळे मज. द्युतीपण खेळता सहज, तुझे त्वाची हरविले. न बोलेची मदन दहन, भिल्लीनी मागुती करी नृत्य गायन. मग उठीला पंचदश नयन, तिसी आलिंगन द्यावया. आंबा चालिली सत्वर, दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर. मुख शशी दावी सुंदर, भाक घेई पै माझी. तू मज माळ घाली येऊनी, मीन जाय तुझ टाकून. मग जगदंबा बोले हासोन, यावे भुवना माझिया. मग तुमची होईन कामनी, अवश्य बोले खडवांग पाणी. मदनांतक वेधोनी, कैलासासी नेला ते धवा. सिंहासनी बैसवून, षोडशोपचारे केले पूजन. देवीने दृढ ठरले चरण, कंठी माळ घातली. देवी आपुले स्वरूप प्रकट करी, तटस्थ पाहे त्रिपुरारी. मग हासती परस्परी, एकमेका पाहोनी. शिव म्हणे धन्य भवानी, त्वाची आणिले मज समजावोनी. सुत शौनकाधिकान लागोनी, कथा सांगे विचित्र. करी विना घेऊनी ब्रह्मसूत, शिवाजवळी आला अकस्मात. म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ, तुझे भक्त देखिले बहु. परी कांती नगरी श्रियाळ, धीर गंभीर उदार सुशीळ. कीर्तीने भरले दिग्मंडळ, सात्विक केवळ क्षमावंत. तेने घातले अन्नसत्र, झाली वर्षे 10 सहस्त्र. इच्छा भोजन दान पवित्र, अतितांप्रती देत असे.
अवनीवरी ती जे अगम्य वस्त भोजनी मागितली अकस्मात, ती प्रयत्ने आणोनी पुरवीत शिवभक्त थोरतो. ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन. कुश्चिड अतिथीवेश धरून येता झाला ते समयी, अंगणी उभा ठाकला येऊन परमकोपी जे विदा वाग्न. दुष्टवचन बोले कठीण रूपही संपूर्ण कुश्चिडची, मने मज देई इच्छा भोजन नातरी जातो सत्व घेऊन. श्रियाळ चांगुना येऊन पाय धरिती सद्भावे, आणूनी बैसविला आसनी त्याची क्रोधवचने सोसुनी. षोडशोपचारे पूजा करुनी कर जोडुनी ठाकती पुढे, मागा स्वामी इच्छा भोजन येरू मने नरमांस देई आणून. तू चोर आणीसी धरून त्याचे मांस न घे मी, धरुनी माझा उद्देश विकत आणीसील मनुष्य. तेन घे मी निशेष सत्य सत्य त्रिवाचा, चांगुना मने कर जोडून मी आपुले मांस देते करी भोजन. श्रियाळ मने मानेल पूर्ण माझे मांस देतो मी, एरू मने तुम्ही पवित्र तत्वता परिसर्व याचकांचे माता पिता. तुम्हा दोघांसी भक्षिता अन्नसत्र खंडेल, तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षांचा चिल्या बाळ. 32 लक्ष निवेलाळ तो मज देई भोजना. ऐसे एकता वचन माया मोह जाळ दूर करून, म्हणती अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत. मी काय आहे वृक व्याघ्र रीस, भक्षू तव पत्रांचे मांस. उबगन मानुनी विशेष, पचुनी घाली मजा आता. माया मोह धरून कोणी कराल जरी रुदन, तरी मी जाईन उठोन सत्व घेऊन तुमचे. अवश्य मनोनी पतिव्रता, उभी ठाकोनी बाही निज सूता. म्हणे बाळा चिल्या गुणवंता, खेळावया कोठे गेलासी. तुझ लागी खोळंबला अतिथ, बाळा माझ्या येई धावत. ऐसे ऐकता अकस्मात, बाळ आला धावुनी. अतिथीस करुनी नमन, माता पित्याचे धरी चरण. माता म्हणे तुझे पिशीत दान, अतिथी मागतो राजसा. बाळ बोले स्नेह करून, हा देह म्या केला शिवार्पण. अतिथी होता तप्तपूर्ण, उमारमन संतोषेल. ऐसे ऐकता झडकरी, बाळ घेतला कडियेवरी. पाकशाळे भीतरी घेऊन गेला वधावया. चिल्यासी चुंबन देऊन, हृदयी धरिला प्रीती करून. बाळ पुढे म्हणती येईन, तुझ्या उदरी जननीय. माया जाळ सर्व सोडून, मन केले वज्राहुनी. कठीण चिलयाचे शिर छेदून, काढिले मांस अंगीचे. आपणासी पुत्र नाही मनोनिया, शिरकमळ ठेविले पहावया. शरीराचा पाक करुनिया, उठवी भोजना अतिथी ते. अतिंद्रिय द्रष्टा श्री शंकर, अनंत ब्रह्मांडीचा समाचार. सर्व ठाऊके सूत्रधार, कळले शिर ठेविले. उठोनी चालिला तात्काळ, धावती चांगुना श्रियाळ. एरू मनेश कळले सकळ, शिरकमळ ठेविले. सर्व गात्रांत शिर प्रधान, त्याची कैसे ठेविले वंचून. तव ती दोघे धरिती चरण, तेही पचून घालितो. क्षोभ न धरावा अंतरी, नेनतेपणे चुकलो जरी. तरी सर्वज्ञ तू क्षमा करी, सत्वामुचे राखावे. मग बैसला आसनी येऊन, म्हणे शिर येई बाहेर घेऊन. मुखडात घालून कंडन, मज देखता करी आता. अश्रुई झालिया तुझ्या नयनी, की कष्टी झालिया अंतकरणी. तरी पुत्र गेला सत्वासहानी, करून जाईन तुमच्या. अवश्य म्हणे नृपललना, शिर आणोनी करी कांडना. सत्व पाहे कैलास राना, अंतरी सद्गद होऊनी. निज सत्वाचे उखळ, धरिले धैर्याचे करी मुसळ. कांडीत बैसली वेल्लाळ, निर्धार अचळ धरुनिया. अदित मने परम मंगळ, गीत गाय रसिक सुढाळ. खंती करिता फय पेन धवल, दुरावेल जानपा. ते सद्भाव सरोवर विलासिनी, कोमल हृदय रूपकामिनी. कीच निश्चळ गंगा भरुनी, जात मर्याद धरुनिया. तिचे पाहता निजवदन, काळवंडला रोहिणी रमन. मृग शावाक्षी गुणानिधान, उपमाम नाही स्वरूपाते. म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा, सुलक्षणा सुशीला नृपकिशोरा. सुहास्य वक्त्रा राजीव नेत्रा, येऊनी उदरा धन्य केले. तू सुकुमार परम गुणवंता, माझे निष्ठुर घाव गालती माथा. तुझविन परदेशी आता, दुबळी भनंग झाले मी. कुचक मंडली अतिसुंदरा, कुचुकी बाहेर फुटल्या दुग्धरा.
की भुलिंगासी एकसरा गळता लाविल्या ती येणे म्हणे अतिथीचे ओनी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागीन ये अवसरी यावरी धीर न धरवे पै कैलास पंथ लक्षून सख्या ऐकला जातो समज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तू मोक्षद्वीपाचे केने भरून जासी कैलास राजपेठ लक्षून तुझे सांगती मी उद्धरेन मज टाकुनी जाऊ नको उदका वाणी जैसा मीन तैसी मी तान्या तुझवीन माझे हृदय निर्दय कठीण लोकांत वदन केवी दाऊ तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तुवा आपली सार्थकता करुणी गेलास शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझैसा न दिसे बाळ मग ते पचवुनी तात्काळ उठा म्हणे अतिथी म्हणे अवनीपती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे ऐकता श्रीयाळ नृपती झाला चित्ती संकोचित चांगुना म्हणे नृपनाथा सत्व राखावे सत्वराता विन्मुख जाऊन द्यावे अतिथा म्हणे चिंता न धरावी नवमास वाहिला म्या उदरात तुम्हास जड नवे चौप्रहारांत पोटीचा पोटी घालिता सूत चिंता काय नृपश्रेष्ठा राव बैसला पंक्तीसी ताट वाढोनी आणिले वेगेसी अतिथी म्हणे चांगुनेसी तुही येई सवेग अवश्य म्हणून जड करी येऊनी बैसला नृपसुंदरी यावरी अतिथी म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वथा निपुत्रिकाचे न पहावे वदन मग तेथे कोण घेईल अन्न दीपे विन शून्य सदन पुत्रा विन तेवी तुम्ही नासिके वाचुनी वदन की वृक्ष जैसा फळाविन की बुबुळां विना जैसे नयन शून्य सदन तुमचे सेवी तव ती दोघे बोलती सद्गदित एक होता तो अर्पिला सूत चांगुना म्हणे गेले सत्व अतिथी विन्मुख जाईला आता एक बाळ तो दिदला भोजनासी आता महाराजा सत्व किती पाहसी ऐसे बोलता चांगुनेसी अद्भुत गहिवर दाटला म्हणे सत्वही बुडाले सकळ वृथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करून ते स्नेहाळ हाक फोडी चांगुना नैनी चालिल्या प्रेमाश्रुधारा म्हणे आहा शिव कर्पूर गौरा दीर्घ स्वरे बाहे उमावरा पावसत्वरी या कांती आहा झाले वंशखंडन न देखो पुळती पुत्रवदन ऐसे ऐकता अतिथीचे नयन स्त्रव लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा थोर होत नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पिटित राजकिशोर आठवुनी विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर ईस प्रसन्न होऊनी श्रीशंकर काय देईल ते न कळेची अतिथी म्हणे सांगुनेसी जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुण राशी यावरी सती काय बोले मजनी पुत्रिक म्हणतील लोक हा देऊनी काढील कलंक ऐसे ऐकता कैलास नायक बोलावी म्हणे पुत्रासी सत्य मानुनी अतिथी वचना दीर्घ हाका फोडित चांगुना म्हणे चिल्या गुण निधाना येई स्नेहळा ताओनी अतिथी तुझविन न घे ग्रास कोठे गुंतलासी खेळावयास माझे ताने तू पाडस सत्व राखे येओनिया तू न येसी जरी धावून तरी माझा जाऊ पाहे प्राण दश दिशा विलोकून चांगुना पाहे ते धवा मागुती हाक फोडी वेल्लाळ तो तैसे उगवे मित्रमंडळ तैसा धावतची आला बाळ पाहे श्रेयाळ स्नेह बरे अतिथी स्वरूप टाकून शिव प्रकटला निज रूप पूर्ण दशहस्त पंचवदन दिनोद्धारण जगद्गुरु चिलया शिवे हृदय धरिला निज अंकावरी बैसविला श्रेयाळ चांगुना ते वेळा पायांवरी लोळती सुरवर सुमने वर्षती अपार दुंदुबिना दे कोंदले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया शिवाय आनेविले दिव्य विमान श्रेयाळ चांगुना दिव्य रूप होऊन चिलयासी सिंहासने स्थापून छत्र धरिले तयावरी सचिवासनी रोवनी राज्यभर विमानी बैसली सत्वर निजपदी जगदुद्धार श्री शंकर स्थापितया कांती नगरी सौख्यागाध त्रिभुवनी न माये आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंग नविटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ झाला 14 अध्यायापर्यंत 14 भुवनांचे सारे यथार्थ 14 अध्याय निर्मिले की 14 विद्यांचे सार की 14 गाठींचा अनंत परिकर की 14 पदे निरंतर गयावर्जन घडे हे
की 14 रत्नांचा प्रकाश, येत्याची झाला एक रस, की 14 चक्रे निशेष, प्रिय 14 ही लोकांते, की 14 कांडे वेद, की 14 कोहळी प्रसिद्ध, की 14 कोठड्या शुद्ध, शिवमंदिर निर्मिले, श्रवण पठन लेखन निधी ध्यास अनुमोदून, परमप्रीती करिता ग्रंथ रक्षण, फळ समान सर्वांसी, इतुक्यांचे शिव होऊनी माऊली, करील निजांगाची सावली, आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी, ग्रंथ श्रवणे प्राप्त होय, आदि व्याधी जाय निर्सोन, व्यंदाही पावे पुत्र संतान, ग्रामा गेला बहुत दिन, पिता बंधू भेटेल, घरी संपत्ती दाटे बहुत, ऋणमोचन होय त्वरित, शत्रुक्षय यथार्थ, दक्षिणमुखे वाचिता, शत आवर्तने करिता, भक्तियुक्त, पोटी होय शिवभक्त सूत, ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ, पिशाच भूत नरी घे तिथे, त्रिमाच करिता नित्य आवर्तन, सर्व संकटे जाती निर्सोन, भावे प्रचित व्हावी वाचोन, नाही कारण अभाविकांचे, सोमवारी ग्रंथ पूजून, अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षून, शुचिर्भूत होऊनी करावे शयन, स्वप्नी प्रकटोनी शिव सांगे, जे जे पडेल संकट, ते निवारील नीलकंठ, 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ, वेगळाले लिहिले असे, प्रथमोध्यायी मंगलाचरण, दशार्हरायाचे आख्यान, कलावतीने पती उद्धरिला पूर्ण, हे जी कथन निर्धारे, द्वितीय अध्यायी निरूपण, शिवरात्री कर्म विपाक कथन, तिसऱ्यात गौतमे कथा सांगून, कल्माशपाद उद्धरिला, चौथ्यात महाकाळ लिंगार्चन, गोपाळ बाळ गेला उद्धरून, पाचव्यात उमेने पुत्र पाळून, राज्य स्थापिला शिवप्रसादे, 6वा अध्याय अतिरसिक, सीमंतिनी आख्यान पुण्यकारक, 7वा 8वा सुरस कौतुक, भद्रायुरायाचे कथापय, 9मात वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस, जन्मदुःखे कथिली बहुवस, अतिसुरसा अध्याय तो, 10व्यात शारदा आख्यान, 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण, महानंदा गेली उद्धरोन, भद्रसेन राव तरला, 12व्यात विदुर बहुला उद्धार, विष्णूने मर्दिला भस्मासूर, 13वा अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पै, 14व्यात शिव अर्पणा विनोद, गौरी विल्लीने झाली प्रसिद्ध, पुढे श्रीयाळ चरित्र अगाध, 14वा अध्याय संपूर्ण हा, श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, आनंद संप्रदाय परम अगाध, क्षीरसागरी गोविंद, आदी उपदेशी कमलोद्भवा, तेथोनी अत्रि ऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय अगाध, त्यापासून सदानंद रामानंद यती तेथोनी अमलानंद गंभीर, मग ब्रह्मानंद उदार, त्यावरी कल्याणी राहणार, सहजानंद यतींद्र पै, तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध, त्या पासाव पिता महान दत्तानंद, पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध, ब्रह्मानंद यतींद्र जो, पंढरी उनी 4 योजने दुरी, नैऋत्य कोणी नाझरे नगरी, तेथील देश लेखक निर्धारी, पूर्वाश्रमी ब्रह्मानंद, पुढे पंढरीसी येऊन, केले तेथे संन्यास ग्रहण, तेथेची समाधीस्थ होऊन, अक्षयवस्ती केली पै, तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता, बंधुनी त्या उभयता, शिवलीलामृत ग्रंथ संपविला, शके 1640, विलंबी नाम संवत्सरास, शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ संपविला, ब्रह्मकमंडलूच्या तिरी, द्वादशमती नामनगरी, आद्यंत ग्रंथ निर्धारी, तेथेची झाला जाणीजे, शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत, 14 अध्यायापर्यंत, जय जय शंकर उमानाथ, तुझ प्रित्यर्थ हो का सदा, अपर्णा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगदुद्धारा, श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षर अभंग दयानिधे, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, 14 गोडहा, एकंदर ओवी संख्या 2453, श्री सांब सदाशिवार्पणमस्तु, शुभं भवतु, श्री स्वामी चरणार्पणमस्तु.